खतरनाक. तुम्ही 6 पॅक केलेत ना, दाखवा सगळ्यांना, दाखवा. मी दाखवू शकतो. ह्या बघा. खतरनाक. बसा. वा 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 वा. सर नमस्कार. सर उशीर का झाला? उशीर का झाला म्हणजे सर बाहेर केवढी गर्दी. कुठं दादरला? नाही, सदाशिव पेठे. सदाशिव पेठेतून असा बाहेर पडलो सर. टिळक रोडला केवढं ट्रॅफिक. आणि आत्ता तर सुट्ट्याचे केवढे वांदे बोला. अरे सुट्ट्याचे एवढे वांदे, तो माणूस टोल घेना माझ्याकडून. मला वाटलं 2000चे देतोय म्हणून घेत नाही. तो म्हटला तुम्हाला घाबरून घेत नाहीये. अशा पद्धतीनं मी इथं आलो सर पुण्यावरून. म्हणजे तू पुण्याला राहतो? मी पुण्यालाच राहतो. माझ्या एकंदरीत अटायर वरून तुम्हाला लक्षात आलं असेलच, आहे का नाही? हाच प्रॉब्लेम आहे की तू कुठल्याच अँगलने पुण्याचा वाटत नाही. कुठं आता गेला तू? आता गेला तू? इकडे ये बाबा. अरे तू आहेस कोण पण? सिद्ध्या आता तू गेलास, आता तू मेलास. त्याच्या बाबा तो पेन आहे. अरे लेखकाची लेखणी हेच शस्त्र असतं येड्या. लक्षात आलंय का? त्याला समजावून सांगा. त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. सगळ्यांचे लिहिले डायलॉग? मी सगळ्यांचे डायलॉग एवढे खतरनाक लिहिले नाटकातले सर. येडे व्हाल तुम्ही, येडे. दागो दागो फक्त दागो ना. हे डायलॉग दागो. अरे कुठे तो? ते विसरला. बघा तुम्ही. अरे बाप रे बाप. हँडरायटिंग लय मस्त आहे रे तुझं. हँडरायटिंग कीपॅड आहे ते. कीपॅड आहे ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.